येत्या 3 मेला संजय निरुपम शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचारात उतरणार। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर निरुपम यांची घोषणा। नाशिकमध्ये महायुतीकडून हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर। अनेक दिवसांचा तिढा अखेर सुटला। महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजेंविरोधात लढत। शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम, तर इतर मतदारसंघातही ताकदीने निवडणुकीत उतरू। शांतिगिरी महाराजांचं वक्तव्य। शिवसेनेकडून कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर, तर ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्केंना तिकीट। उमेदवारी जाहीर होताच श्रीकांत शिंदे नरेश म्हस्केंनी राज ठाकरेंची भेट घेतली। ठाणे कल्याण लोकसभेसाठी राज ठाकरे सभा घेणार। श्रीकांत शिंदेंची माहिती। शरद पवार हे एकेकाळी आपलं दैवत होते, त्यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढे आपण मोठे नाही। अजित पवार यांचं वक्तव्य। महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांकडून शिवाजी पार्कवर ध्वजारोहण। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडूनही हुतात्म्यांना आदरांजली। सरकारी कागदपत्रांवर आजपासून आईचं नाव लागणार। वडिलांच्या आधी आईचं नाव लिहिण्याच्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी। सीएसएमटी स्थानकाजवळ आज पुन्हा लोकल घसरली, तर घसरलेली लोकल पुन्हा रुळावर येत नाही तोवर वाहतूक बंद। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपीची आत्महत्या। पोलीस कोठडीत चादरीनं गळफास, उपचारादरम्यान मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।